तर बघा तुम्ही एवढे छान आपण ना एवढी छान बटाटे आणि तांदळाच्या पिठाचे एवढे छान कुरकुरीत बनवलेले आहेत आपण। तर बघू शकता तुम्ही, तर हे बघा याचा आवाज किती छान येतोय आणि हे कुरकुरीत झालेले आहे, खूप कुरकुरीत आहेत। तर तुम्ही सहज बघू शकता तुम्ही हे किती कुरकुरीत आहेत म्हणून। तर बघा चला, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा। तर बघा तुम्ही आतूनही खुसखुशीत झालेले आहेत, खूप खुसखुशीत झालेले आहेत आतूनही। तर बघा तुम्ही हे सॉस सोबत सहज असे खाऊ शकतात। तर बघा, नाहीतर तुम्ही हे असेही खाऊ शकतात। तर बघा तुम्ही हे असेही किती छान लागतात। चला तर आपण नगेटची तयारी करून घेऊ ना। कुरकुरीत असे नगेट तयार करायचे आपल्याला। मी 4-5-7 बटाटे घेतलेले आहेत, सिलून घेतले, तर साल काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आपल्याला। मिक्सरला लावून घ्यायचे हे बारीक आपल्याला। तर बघू शकता तुम्ही याचे मी खाप पूर्ण करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला छानपैकी लावून घ्यायचे आहेत। आणि आता हे पूर्णपैकी मिक्सरला लावायची तयारी आहे। मी तोपर्यंत मिरची कापून घेतली होती, 4 मी मिरची कापलेली आहे इथं। तुम्हाला जेवढी तिखट टाकायची तेवढी तुम्ही टाकू शकतात, किंवा मग साधेही तुम्ही बनवायचे असले तर तुम्ही मिरची नका टाकू, असं काही नाही। तर चला तुम्ही ना, आता मी यामध्ये कोथिंबीर आणि मीठ ॲड करून घेतलं चवीनुसार आणि मिक्सरला हे लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एक बाऊन घेतला मी, एका बाऊनमध्ये मी थोडंसं वाटीला कमी एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना हे मिश्रण पूर्ण टाकून घेतलेलं आहे। आणि पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं, कारण ना बटाट्याला आपल्या खूप पाणी असतं, म्हणून हे मिश्रण मी पूर्णपैकी छानपैकी आपल्याला हे मिश्रण ना बिगर पाण्याचं आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर हे तांदळाचं पीठ आणि हे बटाटा आणि हे मिश्रण मी घेतलेलं आहे ते आपण फ्राय करून घेतलेलं आहे। 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। पहिले मी ना गरम करायला कढई ठेवली होती बारीक गॅसवरती, थोडंसं 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, 1 वाटी त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण की आपल्या बनवण्यासाठी आपण पहिलेच त्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण की आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्सरला लावता वेळेस। तर बघू शकता तुम्ही हे असं बारीक बारीक आपल्याला ना असं आपण याला काटा चम्मचनी बारीक छानपैकी फेटून घेणार आहेत। तर तुम्ही बघू शकता, तर हे पूर्ण मिश्रण मी यामध्ये टाकून घेत आहे आणि गॅस बारीकच राहू द्यायचा, म्हणजे आपल्या गाठी वगैरे काहीही होत नाही, आपलं सॉफ्टपैकी हे पीठ छानपैकी फ्राय होऊन जाते। तर तुम्ही बघू शकता, तर एवढं छान फ्राय व्हायला नाही आणि अंगावरही उडत नाही, नाहीतर आपण जर थोड्या जास्त गॅस केला ना तर हे अंगावरही उडतं आणि करपतं पण। तर आपल्याला याला बारीक गॅसवरती छानपैकी शिजून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचं, काहीच नाही। तर तुम्ही बघू शकता, तर असं मी छान फेटता हळूहळू आपण याला फेटून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता याचा छानपैकी ना गोळा बनत आहे आणि हा गोळा ना खूप छान असा निब्बर झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही एवढा छान आपला गोळा तयार आहे आणि पॅन असताना तर एवढं चिटकलं नसतं। तर आपण एका ताटामध्ये हे छानपैकी ना काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता एवढं छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता ह्याचे ना आपल्याला तर लांब आकाराचे गोळे करायचे आहेत, तोपर्यंत आपण याला काय करणार आहे तर थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे। आता बघू शकता तुम्ही हे तर पूर्णपैकी थंड झालेलं आहे आणि मी हे बाजूला ताट घेतलेलं आहे ठेवण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता, तर पहिले ना हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही आणि सॉफ्टपैकी छानपैकी आपला नगेट तयार होऊ शकतो। तर बघा तुम्ही हे नगेट किती छान लागतोय, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा। आणि हे बघा हे पूर्ण मी असे गोल आकाराचा किंवा तुम्हाला जसा आकार आवडेल त्या आकाराचा तुम्ही बनवू शकतात। तर मला लांब आकाराचा आवडतो आमच्या घरी, म्हणून मी असा बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इतका कुरकुरीत आणि एकदम ना असा खुसखुशीत होतो, तो जाळीदार होतो। तर तुम्ही बघू शकता मी तर कढईत बारीक आणि तेल ना खूप तापू द्यायचं, कारण खूप गरम तेल तापलं ना तर ते छानपैकी चिटकतही नाही आणि त्या तांदळाचं पीठ असल्यामुळं ना ते पटकन विघरतही नाही आणि चिटकतही नाही, नाहीतर मग हे चिटकले ना तर छान येत नाही ते। तुम्ही बघू शकता आणि तेलाचा गॅस ना अगोदर खूप तेल तापून घ्यायचं, गरम करून घ्यायचं, नंतर आपण ते टाकायच्या टायमाला कमी गॅस केला तरी चालतो। तर तुम्ही बघू शकता, तर अशा प्रकारे हे छानपैकी होत आहेत आणि बघा तुम्ही सुटसुटीत छान झालेले आहेत आपले आणि वासतानाच एवढे खळखळीत छान वासतात ना, आणि वास तर अप्रतिम वास येतोय, खूपच छान वास येतोय आणि कलर बघा याला किती छान आलेला आहे। तर हे तळून झालेले आहेत आणि याने तेल वगैरे काहीच पकडलेलं नाही, बघू शकता तुम्ही। आता आपण ना 2 मिनिटं
आता एक मिनटं खूप झाला. 1 मिनटाच्या आत आपण याला थोडंसं झाऱ्यावर धरू शकतो, कारण तेल पूर्ण खाली निथरून जातं. तर आपण तो घाणा काढून घेतलेला आहे. दुसरा घाणा टाकून घ्यायचा आता. तर दुसरा घाणा बघू शकता तुम्ही, जास्त टाकायचं नाही आहे. तर बघा तुम्ही, हे दुसऱ्या घाण्याचे छानपैकी तेल तापल्यामुळं खूप छान खुळखुळीत निघालेले आहेत, चिटकलेही नाही, काहीच नाही. तर बघा तुम्ही, एवढे छानपैकी मस्त आपले कुरकुरीत तयार आहेत. आणि हे तुम्ही नक्की बनवा, खूपच छान आहे आणि टेस्टही खूप छान आहे. सॉससोबत, चटणीसोबत तुम्ही खूप छान लागतात. हे नेहमी करताना तुम्ही एकदा जर केले तर बघा तुम्ही, हे एवढे कर वाजतात ना, खूप छान वाजत होते. कारण की एवढा कर आवाज येत होता आणि मी ना काटा चम्मचनं पण फोडायचा प्रयत्न करत होते, पण ते फुटतच नव्हते, एवढे छान होते ते. तर चला, मी याला न सर्व करून घेते. एका प्लेटामध्ये आपण याला काढून घेऊया. तर चला, आपण एक प्लेट घेऊया. तर बघा तुम्ही, एवढे छान आपण ना, एवढी छान बटाटे आणि तांदळाच्या पिठाचे एवढे छान कुरकुरीत बनवलेले आहेत आपण. तर बघू शकता तुम्ही. तर हे बघा, याचा आवाज किती छान येतोय आणि हे कुरकुरीत झालेले आहे, खूप कुरकुरीत आहेत. तर तुम्ही सहज बघू शकता तुम्ही की हे किती कुरकुरीत आहेत म्हणून. तर बघा, चला, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा तुम्ही, आतूनही खुसखुशीत झालेले आहेत, खूप खुसखुशीत झालेले आहेत आतूनही. तर बघा तुम्ही, हे सॉससोबत सहज असे खाऊ शकतात. तर बघा, नाहीतर तुम्ही हे असेही खाऊ शकतात. तर बघा तुम्ही, हे असेही किती छान लागतात.